नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 19 जून 2024 बुधवार। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले। किरकोळ मार्केटला भाजीपाल्याचे दर 200 रुपये किलोवर जाऊन पोहोचले असून प्रत्येक भाजीचे दर दुप्पट तिप्पट वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे। लोणावळा शहरामधून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड आणि अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये कायमस्वरूपी बंदीचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले। 14 जून रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली गेली। लोणावळा शहरामध्ये सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना लक्षात घेता हा आदेश लागू करण्यात आला आहे। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीमध्ये सर्व प्रकारची जड अवजड वाहने ही मनशक्ती येथून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वळवण्यात येणार आहे। सुप्रिया सुळे यांना तुम्ही मताधिक्याने जिंकून दिलं। एक जागरूक खासदार म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे। त्यांच्या कामाला तुम्ही प्रोत्साहन दिलं, तुमच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळालं, अशा शब्दात शरद पवार यांनी मतदारांचे आभार मानले। आता विधानसभा निवडणुकांचाही विचार करावा लागेल असं सांगतानाच राज्य हातात घ्यायचं असेल तर येत्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला काम करावं लागेल असंही पवार म्हणाले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असताना आज सुद्धा पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनरचा एक विचित्र अपघात झालाय। या अपघातात एक खासगी बस ही मुंबईकडून पोलादपूरकडे जात असताना बस प्रवासी उतरण्याकरता थांबले होते। मात्र त्या क्षणाला मागून येणाऱ्या एका ट्रॉलीने या बसला जोरदार धडक दिली आणि या बसला मोठा धक्का पोहोचल्याने बसमधून खाली उतरत असलेल्या एका प्रवाशाचा या प्रसंगी जागीच मृत्यू झाला। दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच विनोद चव्हाण यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस अव्हेन्यू न्यायालयाने 3 जुलैपर्यंत वाढ केली। न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांनाही तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते। हमारे 12 चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज आहे। हा चित्रपट 21 जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे। बॉम्बे हायकोर्टाने बुधवारी सुनावणीनंतर काही अटींसह चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली। चित्रपट हमारे 12च्या वादानंतर चित्रपट रिलीजसाठी तयार आहे। कोर्टाने सांगितले की तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू शकता। नाशिक शहरात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे। गेल्या 15 दिवसातच या आजाराचे तब्बल 60 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्येचा आकडा 164 वर पोहोचला आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कायम असताना आता डेंग्यूचा धोकाही वाढला आहे। शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी शरद पवार 6 गावात शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांचं घर असलेल्या काटेवाडीत शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा आहे। शरद पवारांनी खांडज गावात नागरिकांशी संवाद साधला। नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवर पवार बोलले। प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातात दिलं पाहिजे अशी साथ पवारांनी घातली। शिवसेना आज 58वा स्थापना दिवस साजरा करत आहे। 2 भागात विभागलेले शिवसेनेचे दोन्ही गट, ठाकरे गट आणि शिंदे गट आज राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत। मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे गटाकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। त्याचवेळी उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट मुंबईतील वरळी येथे कार्यक्रम आयोजित करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी 5 वाजता नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। कल्याण शिळ रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मेट्रोच्या कामामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। या वाहतूक कोंडीत काही शाळांच्या बसेस देखील अडकल्याने शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे। कल्याण शिळ रोड मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे। मेट्रोचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते। मात्र वाहतूक पोलिसांच्या नियोजन नसल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा अक्षरशः बोजरावा उडालाय।